श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, चुकीच्या गोष्टी आणि चुकीच्या व्यक्ती आयुष्यातून बाहेर काढा. कारण आयुष्यात आनंदी राहायचं असेल तर या दोन गोष्टी करणे अत्यंत आवश्यक आहे. बोलताना शब्द नेहमी जपून वापरावे, कारण शब्दाने झालेले घाव कोणत्याही औषधाने भरू शकत नाही. जी व्यक्ती खरं प्रेम करते तिला प्रेम कमी आणि दुःख जास्त मिळते. आयुष्याची हीच रीत आहे. आपल्या विचारांमध्ये शक्ती आणि सामर्थ्य असेल तर आपला आत्मविश्वास कधी कमी होऊ शकत नाही. स्वामी म्हणतात, ज्यांचे स्वतःविषयी विचार दृढ असतात त्यांचं कार्य हे आत्मविश्वासपूर्वक असते. ज्यांचे स्वतःविषयीचे विचार हे पूर्णपणे ठाम असतात ते आयुष्यात जे ठरवतात ते नक्की करतात. जेव्हा तुम्ही आदराने हात जोडाल तेव्हा तुमच्यातील आत्मविश्वास समोरच्याला एक विश्वास देऊन जाईल. भीतीने हात जोडणे म्हणजे स्वतःला कमी समजणे, पण आत्मविश्वासाने हात जोडणे म्हणजे पुढच्याला सुद्धा आत्मविश्वास देणेच होय. या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा जर तुम्हाला रोज स्वामी समर्थांची सेवा करायची असेल आणि असेच स्वामी संदेश ऐकायचे असतील. स्वामी म्हणतात, ज्यांचा माझ्यावर विश्वास आहे त्यांना मी सतत मदत करत असतो, पण ज्यांचा माझ्यावरती विश्वास नाही त्यांना मी तेव्हाच मदत करतो जेव्हा ते माझे नामस्मरण करतील. त्यामुळे स्वामींचे नामस्मरण करा. स्वामींचे तुम्ही जेव्हा नामस्मरण कराल तेव्हा तुमच्यात एक वेगळी ऊर्जा निर्माण होते. स्वतःच्या आयुष्यात आत्मविश्वास मिळवायचा असेल तर नेहमी एक वाक्य लक्षात ठेवा. या जगामध्ये कोणी वेगळं नाही, कोणी विशेष नाही, कोणी स्पेशल नाही, म्हणून हात जोडा पण आदराने. जेव्हा तुम्ही स्वतःच स्वीकार करता, तुमच्या जवळच्या परिस्थितीचा स्वीकार करता, त्यावेळेला तुमच्या वागण्यातून आपोआप आत्मविश्वास झळकायला लागतो. आत्मविश्वास म्हणजे तुम्ही जे काही काम करताय त्यात पूर्णपणे मन लावून काम करणे म्हणजेच आत्मविश्वास होय. तुम्ही जसे आहात तसे लोकांसमोर जा. स्वतःचा पूर्ण स्वीकार करून जा. नक्की तुमच्या डोळ्यात पूर्णपणे जे काही तुम्ही सांगायचे ते दिसायला लागेल. आयुष्यात खूप जण तुम्हाला मागे ओढण्याचा प्रयत्न करतील, पण तुम्ही न डगमगता सतत पुढे चालत जा. ज्यावेळेस तुम्ही जसे आहात तसे लोकांसमोर जायला सुरुवात कराल त्यावेळेस लोक तुम्हाला सहजतेने स्वीकारतात. लक्षात ठेवा, तुमच्यातील आत्मविश्वास हा तुमच्या कपड्यावर अवलंबून नाही, तुमच्या शरीरावर अवलंबून नाही, तर तुमच्या डोळ्यात जो विश्वास तुम्हाला दिसतो त्यावर अवलंबून असतो. माणूस बऱ्याने कसाही असला तरी तो अंतरात्म्यातून चांगला असला पाहिजे. तुम्ही जसे आहात तसे तुमच्या जे गुण आहेत ते तसेच ठेवा, पण लक्षात ठेवा की कोणाचंही मन तुमच्यामुळे दुखावलं गेलं नाही पाहिजे. स्वतःला कमी समजणं, ज्या लोकांनी स्वतःला आत्तापर्यंत कमी समजलेलं आहे, कमी लेखलेलं आहे, त्यांनी ते आता सोडून द्या. कारण आता तुम्हाला आयुष्यात यशस्वी व्हायचंय तर तुम्ही कमी लेखणं सोडा. स्वामी म्हणतात, मला हे जमणार नाही, मला ते जमणार नाही असे तुम्हाला जेव्हा वाटते तेव्हा एकदा आरशासमोर उभे राहा आणि परत स्वतःला विचारा, तुमचा आत्मविश्वास नक्की वाढेल. स्वामी सांगतात, आयुष्यात पैशाचा गर्व कधीच करू नका, कारण देवाच्या दरबारी पैसा नाही तर कर्मच बघितलं जाते. त्यामुळे आपले कर्म हे चांगले ठेवा. वेळ कुणाची सारखी राहत नाही, कारण रडावं त्यांना पण लागतं ज्यांनी दुसऱ्याला रडवलं असतं. तुम्ही इतरांना फसविण्यात जरी यशस्वी झालात तरी तुमच्या मनाला माहिती असतं तुम्ही चुकीचे केले आणि ते कुठे ना कुठे फेडावं लागेल. सगळ्यात जास्त श्रीमंत त्यांनाच मिळते जे प्रसंगात एकटे राहायला शिकतात. अपेक्षा अनपेक्षितरित्या पूर्ण होतात, पण त्यासाठी भरपूर सहनशक्ती पाळणे आवश्यक असते. स्वप्न पाहतच असाल तर मोठी पहा, कारण मोठी स्वप्ने आपल्याला यश घेण्यात आणि लवकर मोठी झेप घेण्यास प्रोत्साहन देतच असतात. दुसरं कोणतंही असो काम, ज्यामध्ये तुम्ही परफेक्ट असाव किंवा नसाव, पण एका गोष्टीत मात्र नक्की परफेक्ट राहा, ते म्हणजे माणुसकीत. जेव्हा तुम्ही माणुसकीत परफेक्ट व्हाल तेव्हा तुमच्या आयुष्यात कोणतीच अडचण सामोरे येणार नाही. अडचणी आल्या तर तुम्ही त्यांना सहजपणे दूर पळवू शकता. अडचणीच्या काळात स्वतःला सर्वात चांगला आधार म्हणजे स्वतःवरती असलेला विश्वास
हा आत्मविश्वास आपल्याला सांगतो की सर्व काही ठीक होईल. बदाम खाऊन जेवढी अक्कल येत नाही तेवढी अक्कल माणसाला आयुष्यात मिळणाऱ्या अनुभवातून येते. ज्याला स्वतःच्या मनावर ताबा मिळवता येतो तो आपलं आयुष्य चांगलं जगतो. मनात उतरणं आणि मनातून उतरणं या दोन्ही गोष्टीत माणसाच्या वागण्यावर अवलंबून असतात. आपल्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीला वेळ देत चला. जर दुसरं कोणी वेळ द्यायला लागलं तर ते नातं तुटू शकते. त्यामुळे आपल्या व्यक्तींवर वेळ द्या. जवळ असणे आणि सोबत असणे यात खरंच खूप फरक असतो. आपल्या चुका सुधारण्यासाठी जो स्वतःशी लढतो त्याला कोणी हरवू शकत नाही. बाहेरच्या लोकांपेक्षा आपल्या आतलीच लोक खूप काड्या करणारे असतात. त्यामुळे स्वतःच्या आणि जे आपल्या जवळचे लोक आहेत त्यांच्यापासून थोडं सावध राहा. फालतू लोकांच्या मागे वेळ वाया घालवण्यापेक्षा स्वतःच्या आयुष्यात खुश राहायला शिका. कुणावर नाराज होऊ नये. त्याचा फायदा तरी काय जर तुम्हाला ते व्यक्ती योग्य वेळेला मदत करणार नाही. जसं नख वाढल्यावर आपण फक्त नखच कापतो, बोट नाही. तर नात्याने जेव्हा गैरसमज वाढतील तेव्हा गैरसमज संपवला पाहिजे, नातं नाही. लक्षात ठेवा, विजय हा समाधानानंतर असतो, साधनेनंतर अवलंबून असतो. तिच्यासाठी आपल्याला आयुष्यात खूप समाधानी आणि साधना करावी लागते. साधना याचाच अर्थ मेहनत असा होतो. यशस्वी होत असताना अपयश हे कधी परीक्षेत, कधी वैयक्तिक जीवनात तर कधी व्यवसायात येणार आहे. तरीही न डगमगता निराशेच्या या संकल्पनाला दूर करून यशाच्या मार्गावर चालत राहणे हेच आयुष्याचे सखोल परिश्रम आहे. निष्ठा असेल तर कौशल्य निर्माण करता येतं. यशाचा उत्तम मार्ग अजून एकदा तयार करायचा आहे. त्यासाठी अजून एकदा प्रयत्न करावा लागेल. प्रयत्नांनी हार मानणे आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक आहे. प्रयत्नानंतर तर आणखीन विश्वासी व्हायला पाहिजे की आता आपण एक चूक आणखीन कमी केलेली आहे. अनेक अपयशानंतर कारणीभूत बाब म्हणजे माणसाचा स्वभाव. जेव्हा आयुष्यात खूप जास्त अपयश यायला लागते तेव्हा माणसाचा स्वभाव हा त्याला अपयशी बनवतो. हे लक्षात ठेवायला हवे. नियम अगदी थोडा असावा पण तो प्रामाणिकपणे पाळला जाणारा असावा. मुलांची जर देवावर श्रद्धा असेल तर त्यांचे श्रेय गृहिणीला आहे. मनुष्य जेवढा क्षुद्र असेल तेवढा त्याचा अहंकार मोठा असतो. समुद्राचा एक असा विषय असतो जो खोल तर खूप असतो पण त्याचं पाणी कोणीही पिऊ शकत नाही. त्याचप्रमाणे आपलं आयुष्य असतं. यामध्ये खूप सारे लोक असतात पण प्रत्येकाला आपण जवळ धरू शकत नाही. त्यामुळे काही लोकांना सोडलं तरीही तुम्ही नाराज होऊ नका. सकारात्मक आणि आशेचे दृष्टिकोन असल्यास सगळे जग जरी आपल्या विरुद्ध गेले तरी तो आपल्याला जगण्याला प्रेरणा आणि सामर्थ्य निर्माण करून देत असतो. स्वतःवर विश्वास ठेवा. व्यवहारात तुम्ही कितीही अपयशी असाल, आपले दृष्टिकोन जर चांगले असतील तर तुम्ही सर्वात स्वर्ग निर्माण कराल. आपल्यासमोर कितीही वाईट परिस्थिती येऊ द्या, त्यामध्ये जर आपण स्वतःवर विश्वास ठेवून काम केले तर नक्की ती परिस्थिती जेवढ्या लवकर आली आहे तेवढ्याच लवकर निघून सुद्धा जाईल. स्वतःवर विश्वास ठेवा, सर्व काही ठीक होईल. श्री स्वामी समर्थ.